नंदुरबार शहरातील श्रीमंत मानांचे गणपती म्हणजेच दादा आणि बाबा गणपती. दादा गणपती आणि बाबा गणपती यांची भेट म्हणजेच हरिहर भेट. संपूर्ण महाराष्ट्रातून हरिहर भेट पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. अत्यंत सुप्रसिद्ध अशी हरिहर भेट सुमारे 130 वर्षापासून सुरू आहे. ही भेट ऐतिहासिक असून या भेटीचे दर्शन डोळ्याचे पारणे फिटणे असा होय. या भेटीदरम्यान गणरायाच्या घोषणांचा गजर, टाळ्या, गुलाल, पुष्पवृष्टी उधळून अत्यंत दिमाखात होत असतो. आमचे मुख्य संपादक मंडळाचे अध्यक्ष उपाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधताय. आपण आहोत बाबा गणपती या गणेश मंडळाच्या इथे. नंदुरबारमध्ये प्रसिद्ध असा मानाचा गणपती बाबा गणपती असून या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या बाबा गणपतीचे अध्यक्ष या ठिकाणी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या ठिकाणी आता थोड्याच वेळात हरिहर भेट होणार आहे आणि त्या भेटी संदर्भामध्ये आणि बाबा गणपती संदर्भामध्ये अध्यक्ष आपल्याशी बोलणार आहेत. सर, आपण सांगा, आपलं नाव सांगा. जय गणेश. मी हर्षल सोनार, अध्यक्ष श्रीमंत बाबा गणपती मंडळ. दादा, आपल्याला हे सांगायचं या ठिकाणी की जी हरिहर भेट होणार आहे त्या हरिहर भेटचं महत्त्व आणि ही जी स्थापना बाबा गणपतीची होत आहे ते किती वर्षाची परंपरा या ठिकाणी होत आहे, तर तेवढं या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. शेकडोत्तर वर्षापूर्वीची परंपरा असेल. आपल्याला दोन मानाचे गणपती आहेत, श्री दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपती. दादा गणपती सुमारे 138 वर्षापूर्वी यांची स्थापना करण्यात आली होती आणि त्यांच्या आता 138 वर्ष पूर्ण झालं आहे. तसेच श्री बाबा गणपती मंडळाला यंदा 130 वर्ष पूर्ण झालेले आहे. लोकमान्य ठिकाणी जेव्हा आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सांगितले त्या अगोदरपासूनच या दोघं मंडळाची स्थापना झाली होती. हरिहर भेट म्हणजे हरी आणि हर या दोघं भावांचे मिलन. हरी म्हणजे श्री दादा गणपती आणि हर म्हणजे श्रीमंत बाबा गणपती. हे दोघं भाऊ जेव्हा एका वर्षाच्या प्रदीर्घ विलंबानंतर दोघं एकमेकांना भेटतात त्या भेटीला हरिहर भेट असं म्हणून म्हटलं जातं. जेव्हा भेट होते तेव्हा दोघंही भाऊ अगदी भावूक झालेले असतात आणि तो भावूक क्षण सर्व आपले भाविक हे आपल्या डोळ्यात टिपण्यात प्रयत्न करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करत असतात. नंदुरबार शहरातली ही जी हरिहर भेट आहे ही भेट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असून या ठिकाणी आपण थोडक्यात बाबा गणपतीचा इतिहास जाणून घेतला. बाबा गणपतीचं एक विशेष असं महत्त्व आहे की हा जो गणपती आहे या गणपतीला काळ्या मातीपासून बनवतात. तर ते आपण जाणून या. बाबा गणपती मंडळाचे काही सदस्य आहेत. दादा, हा जो काही गणपती आहे तर या गणपतीची मूर्तीची स्थापना असते ती तुम्ही कशी तयार करतात? या गणपतीची मूर्ती आपण श्रावण शुद्ध चतुर्थीपासून चालू करतो. श्रावण महिन्यामध्ये जी चतुर्थी येते म्हणजे गणपतीच्या जेव्हा मेन स्थापनेला 15 दिवस बाकी असतात तेव्हा आपण त्या चतुर्थीला आपण स्थापना करतो. त्यावेळेला जे नवविवाहित जोडे असतात त्यांना आपण घेऊन त्यांच्या हस्ते आपण छोट्या काळ्या मातीच्या काळ्या मातीपासून पूजन वगैरे करून सर्व साधना करून त्यांना आपण रथावर स्थापन करतो. छोट्या मूर्तीपासून हळूहळू शेप देत घाट वगैरे देत सर्व काही हाताने, न काही साचे, ना काही शिल्प, ना काही दुसरं काही न वापरता सर्व आपले कार्यकर्ते जे असतात ते सगळे मिळून स्वतःच्या हाताने व्यवस्थित बनवतात. हे जे आमच्या पूर्वजांनी अगोदरपासून आम्ही प्रचलित केलं आहे ते आजपर्यंत आम्ही टिकवून ठेवलेलं आहे. आजपर्यंत आम्ही न कधी साचा वापरला न कधी कोणता ठसा वापरलेला आहे. दरवर्षीची मूर्ती म्हणजेच काळ्या मातीपासून जो गणपती बनवला जातो त्याचं विसर्जन करताना अत्यंत सर्व पारंपरिक गोष्टी पार करून ते विसर्जन केलं जातं. धन्यवाद. 39 न्यूज नंदुरबार.